नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत, गणित. तो आहे रोमन संख्या. आता ही रोमन संख्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या जर गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर रोमन संख्या लिहायला किंवा समजायला तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या तर I म्हणजे 1, X म्हणजे 10, XL म्हणजे 40, L म्हणजे 50, XC म्हणजे 90, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजेच 1000. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता 40 म्हणजेच काय, 50 जे आहे ते L मायनस X म्हणजेच X ला आपण काय म्हणतो, L च्या आधी X आहे म्हणून L मायनस X म्हणजेच 50 मायनस 10 किती होतात, 40. तर आपण हे उदाहरण घेऊया. 40 ला आपण इथं लिहितो. 40 ला आपण कसं लिहितो तर आपण याला XL लिहितो. म्हणजेच याचा अर्थ L मायनस X इज इक्वल टू XL. याला आपण 50 मायनस 10 इज इक्वल टू 40 आपण असं याला लिहितो. तर ह्या रोमन संख्या कशा लक्षात ठेवायच्या तर 1, 10, 40 हे जे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला तर आपण शिकूया. तर रोमन संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हे 10 अशा प्रकारे हे रोमन संख्या. आता ज्यावेळेस आपल्याला 11 सुरू करायचंय त्यावेळेस हा x याच्यामध्ये येणार आणि हा 1 येणार. म्हणजेच हे झालं 11. हे झालं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हे झालं 10. आता 11, आता हे झालं 11. 12 कसं तर यालाच x आणि 2 रेषा म्हणजेच 12 म्हणजे 10, 11, 12 आणि 13 ला 1, 2, 3 हे झाले 13. आता 14 ला काय करायचे तर 10 आणि त्याला 10 आणि हे 4 म्हणजे हे झाले 14 आणि 15 ला x I v हे झाले 15. असं करत करत 20 ला असे 2x घ्यायचे. हे झालं 20. हे झालं 20. असं करत 15 हे झालं 16. हे झालं 17. हे झालं 18. हे झालं 19. आता 19 म्हणजेच काय तर 19 म्हणजे हे 20 आणि त्याच्या आधी म्हणजेच 9 म्हणजे हे झालं I x x. हे झालं 19 आणि हे झालं 20. हे झालं 20. 10 आणि हे 19 म्हणजे याला तुम्ही x आणि इथं 9 असं जरी लिहिलं तरी चालत किंवा याला तुम्ही x I x असं लिहिलं तरी चालत. ठीक आहे. हे असं आहे 19 आणि हे 20. अशा प्रकारे तुम्ही रोमन संख्या लिहू शकता. मग इथं तसंच x x I 21, 22, 23 असं 30 पर्यंत घ्या. असं 30. मग हे झालं 30. 40 कसं घेणार तर x 40 कसं घेणार तर इथं x L हे झालं 40. L झालं
50 अशा प्रकारे तुम्ही 100 पर्यंत हे सगळे लिहू शकता. 11 इकडं, 21 इकडं, 31 इकडं, 41 अशा प्रकारे तुम्ही हे रोमन अंक सगळे लिहू शकता. म्हणजेच तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, रोमन संख्या समजण्यासाठी फक्त लक्षात काय ठेवायचंय, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, बाकी सर्व जसंच्या तसं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.